शेलू बाजार येथे अचानक काही जणांना उलटी मळमळचा त्रास उद्भवल्यानंतर रविवारी अचानक अनेक जण आजारी पडले। अस्वस्थ वाटत असल्याने त्यांना तातडीने वाशिम येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। माझी तब्येत बरोबर नाही, मला संडास उलटी होत आहे म्हणून मी पीएचसी मध्ये आलेलो आहे। तसं काही बाहेरचं मी खात नाही आणि पाणी सुद्धा घरचं नळाचंच पितो। माझी तब्येत बरोबर नाही, मला संडास उलटी होत आहे म्हणून मी पीएचसी मध्ये आलेलो आहे। तसं काही बाहेरचं मी खात नाही आणि पाणी सुद्धा घरचं नळाचंच पितो। मी सुनील महादेव लांबाडे बोलतो शेलू बाजारवरून। माझी आई 4-5 दिवसापासून आजारी आहे। सरकारी सामान्य रुग्णालयात आणल्याबद्दल डॉक्टरांनी सांगितलं की यांना डायरिया झाल्याबद्दल त्याने सांगितलेलं की बा तुमच्या गावामध्ये परिणाम पाणी येत असल्यामुळे हे असं होत आहे। असे आमच्या गावामध्ये 40-50 पेशंट या सरकारी सामान्य रुग्णालयात येईल आहे आणि आम्हाला या ग्रामपंचायतनं किंवा आम्हाला चांगली पाण्याची सुविधा द्यावी। मात्र काही रुग्णांना त्रास जाणवत असल्याने त्यांना अकोला येथे दाखल करण्यात आले, तर काहींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे। मंगरुळपीर तालुक्यातील शेलू बाजार येथे नळ योजनेद्वारे गावात पाणी पुरवठा होतो, मात्र काही दिवस पाणी पुरवठा बंद होता। त्यानंतर पूर्ववत करण्यात आला। पाईपलाईन मधून लिकेज मधून नागरिकांना दूषित पाणी पुरवठा झाल्यानं दूषित पाणी प्यायल्यामुळे उलटी मळमळचा त्रास उद्भवला। त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले होते। आज अचानक गावातील अनेकांना त्रास जाणवू लागल्याने त्यांना तातडीने वाशिम येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले। गावातील पाईपलाईन नादुरुस्त असल्यामुळे दूषित पाणी पिण्यास आल्याने अनेकांना त्रास उद्भवला असून उपचार करण्यात येत असून रुग्णांची तब्येत स्थिर असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे। सध्या पावसाच्या पाण्यामुळे ग्रामीण भागातील सर्वच विहिरीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। नागरिकांकडून याच पाण्याचा वापर होतो, मात्र बहुतांश गावातील विहिरीमध्ये ब्लिचिंग पावडरच टाकली जात नाही। नाल्यांची स्वच्छता करून गावात स्वच्छ पाणी पुरवठा करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे। ज्ञानेश्वर वरघट, जनमत लाईव्ह न्यूज, वाशिम।